नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्ही थंबनेल आणि टायटल व्हिडिओचं पाहिल्यावरच तुम्हाला कळलं असेल की व्हिडिओचा टॉपिक काय। डिप्लोमाचे जे कॅप राऊंड्स आहेत ते 1 आणि 2 संपलेले आहेत, झालेले आहेत। भरपूर जणांचा कॅप राऊंड फर्स्टला नंबर लागला, भरपूर जणांचा कॅप राऊंड सेकंडला नंबर लागला आणि असेही काही विद्यार्थी आहेत ज्यांचा फर्स्टला नाही लागला, सेकंडला नाही लागला आणि थर्डलाही नाही लागला, म्हणजे थर्डला टाकायचा आहे। तर त्यांच्यासाठी व्हिडिओ ज्यांचा लागलेला नाही आहे, ठीक आहे। ज्या विद्यार्थ्यांचा सेकंड राऊंडला नंबर लागला नाही, काल राऊंड झाले, सेकंड राऊंडला नंबर लागला नाही, त्यांच्यासाठी म्हणजे अजूनही आपण हे करू। तर या ठिकाणी तुम्ही चेकच केलं असेल की कॅप राऊंड सेकंडचा ID पासवर्ड टाकून ज्यांचा नंबर लागला नाही त्यांना असं दाखवत आहे, यू हॅव नॉट अलॉटेड एनी सीट इन कॅप राऊंड सेकंड। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचा थर्ड राऊंडला तर मी सांगतोय की जागा भरपूर कमी असतात, एक 20% किंवा एक 15% म्हणा, अशा जागा असतात। आता पहा, या ठिकाणी तुमचा नंबर लागेल का नाही हे तुमच्या पर्सेंटेजवरून ठरेल। तुमचे पर्सेंटेज किती आहे ते कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय। त्यामुळे थर्ड ज्यांचा लागलेला नाही आहे त्यांचा थर्ड जो राऊंड आहे त्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन केलं जात आहे। त्या राऊंडमध्ये तुमचा नंबर म्हणजे थर्ड राऊंडमध्ये कॅप राऊंड थर्डमध्ये तुमचा नंबर 100% लागेल ही गॅरंटी आपले चॅनल घेत असतं। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भरपूर जण काय करतात, व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही आणि काही जण सबस्क्राईब करून अनसबस्क्राईब करता, असं करू नका। व्हिडिओ पाहतायत तर सबस्क्राईब राहू द्या मित्रांनो, तर जेणेकरून तुमच्यापासून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील। तर ज्यांचा लागला नाही त्यांनी आता कॅप राऊंड थर्ड कुणी टाकायचं हे पहा, की ज्यांना 70+ आहे किंवा 80+ आहे ह्या विद्यार्थ्यांनीच हा व्हिडिओ पहा आता इथून पुढे। आणि जर ह्याच्यापेक्षा कमी असेल आणि जर त्यांना प्रायव्हेट वगैरे कॉलेज लागत असतील, प्रायव्हेट प्लस असे वेगवेगळे, तर ठीक आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओ। जर तुम्हाला गव्हर्नमेंट लागत असतील आणि जर तुम्हाला 85 ते 90% आहेत, तर तुम्हाला कॉम्प्युटर तर फुल झाले आहेत, IT पण फुल झाले आहेत, तुम्हाला फक्त ब्रांच आहे ती म्हणजे आता तुम्हाला वेगळ्या टाकावं लागते। AI झालं, ENTC, AIला पण जागा फुल असतात आणि ENTCला कदाचित लागू शकतं ENTC, किंवा मग अजून मेकॅनिकल याच्या जागा असतात 85 ते 90 विद्यार्थ्यांना टक्क्यावर। आणि याच्यावर कास्ट भरपूर डिपेंड करते, कास्टवर पण असतं, कास्टवर नंबर लागतो, ठीक आहे। आता या ठिकाणं तुम्ही ॲप्लाय करायचं आहे तिसऱ्या राऊंडला, ज्याचा दुसऱ्याला नाही लागला, पहिल्याला नाही लागला, त्यांनी तिसऱ्या राऊंडला तर अप्लाय करायचंच आहे। पण त्यांनी आता काय करायचं आहे, जर तुम्ही पहिल्या राऊंडला जर फक्त 10च कॉलेज टाकले असतील पहिल्या दुसऱ्या राऊंडला, तर तिसऱ्या राऊंडला याच्यात अजून 10 कॉलेज ॲड करा, 20 कॉलेज टाका। जर तुम्ही 15 कॉलेज टाकले असतील तर 30 करा, दुप्पट करा। कारण की जर तुम्ही कॉलेज वाढवले नाही, आता गव्हर्नमेंट पण ठेवा आणि खाली प्रायव्हेट ठेवा, गव्हर्नमेंटवरती ठेवा आणि खाली प्रायव्हेट ठेवा, असे हे करा। आणि ब्रँच आता थोड्याशा ज्या ब्रँच आता मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, ENTC अशा वगैरे ब्रँचेस टाका। कॉम्प्युटर IT वाल्यांना ज्यांना 92-93% आहे त्यांचा लागू शकतो, पण ज्यांना कमी आहे त्यांचा लागणार नाही, त्यांनी टाकू नका। आणि काय अडचण असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावरती जॉईंट व्हा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, कमेंट करा तुमचे किती पर्सेंटेज आहेत। पुढचा व्हिडिओ आपण दुसऱ्या टॉपिकवर बनवणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका। भेटा पुढच्या मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।